हो. तर बघा इथे आपण आज चॅप्टर शिकवत आहोत विद्युत मीटर्स. इम्पॉर्टंट आहे, याच्यावर 1 किंवा 2 क्वेश्चन नेहमी विचारले जातात. तर बघा पहिला क्वेश्चन काय सांगतोय. पहिला क्वेश्चन की जी मीटर्स विद्युत मंडळात जोडलेली असतात त्यावेळेची विद्युत राशी दाखवतो त्याला डॅश डॅश मीटर असे म्हणतात. म्हणजे काय सांगतोय हा क्वेश्चन की जोपर्यंत मीटर सर्किट मध्ये जोडलेलं आहे तोपर्यंत तो रीडिंग दाखवतो. त्याला काय म्हणतो आपण, इंडिकेटिंग म्हणतो. काय म्हणतो, इंडिकेटिंग म्हणजे काय, दाखवणं. म्हणजे असं मीटर आहे, इथं काटा असतो त्याला, इथे असं काय करतो तो, तिथे रीडिंग दाखवत असतो. तर त्याला म्हणतो आपण इंडिकेटिंग म्हणजे काय, दाखवणे. तर त्याला इंडिकेटिंग असे म्हणतो. काय म्हणतो, इंडिकेटिंग. आणि एक रेकॉर्डिंग असतं. रेकॉर्ड करून ठेवतं ते व्होल्ट मीटर असतं, तर सबस्टेशन मध्ये असतं. आलं लक्षात तुमच्या. तर आणि इंटिग्रेटिंग जो आहे, आता इंटिग्रेटिंग आयएमपी आहे, त्याला आयएमपी मध्ये टाका. आयएमपी मध्ये टाका. इंटिग्रेटिंग मध्ये एनर्जी मीटर येतं. काय येतं, एनर्जी मीटर. बऱ्याच वेळेस हा क्वेश्चन परीक्षेला विचारला जातो की इंटिग्रेटिंग टाइप मीटर कोणते आहे. तुम्हाला दिलेले असेल व्होल्ट मीटर, अॅमीटर, एनर्जी मीटर, वॅट मीटर असं दिलेले असेल, तर तुम्हाला माहित पाहिजे इथं की इंटिग्रेटिंग टाइप कोणते आहे, एनर्जी मीटर. तर हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. इंटिग्रेटिंगचं उदाहरण लक्षात ठेवायचं तुम्ही. नंतर दुसरा क्वेश्चन आहे बघा. दुसरा क्वेश्चन काय सांगतो इथे बघा की जी मीटर्स ठराविक वेळ अवधीची एकूण किंमत मोजते त्याला डॅश डॅश मीटर असे म्हणतात. आता जी ठराविक वेळ अवधी म्हणजे प्रत्येक वेळेला विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे वेळेनुसार काय करते ती किंमत मोजत असते, तर त्याला काय म्हणतो, इंटिग्रेटिंग म्हणतो. म्हणजे एनर्जी मीटर. म्हणजे कोणत्या वेळेला किती ऊर्जा म्हणजे एनर्जी खर्च झाली किंवा किती एनर्जीचा वापर झाला हे वेळेनुसार दाखवतंय. त्याच्यामुळे त्याला इंटिग्रेटिंग इक्विपमेंट म्हणतो आपण किंवा मीटर म्हणतो. आणि त्याचं उदाहरण आहे एनर्जी मीटर. नंतरचा क्वेश्चन आहे 3 नंबरचा. मीटर्स मध्ये पॉइंटर शून्यापासून पुढे जाण्यासाठी जी प्रेरणा लागते. प्रेरणा म्हणजे काय, तर टॉर्क. आपण हे ऑलरेडी शिकलोय. प्रेरणा म्हणजे काय, टॉर्क. तर 3 प्रकारचे टॉर्क आहे. काय आहे, 3 प्रकारचे टॉर्क आहे. 1 नंबर कोणता आहे, डिफ्लेक्टिंग टॉर्क. 2 नंबर कंट्रोलिंग टॉर्क. आणि 3 नंबर आहे डॅम्पिंग टॉर्क. आता डिफ्लेक्टिंग टॉर्क म्हणजे काय, बरोबर, ज्योतीनं बरोबर सांगितलंय. डिफ्लेक्टिंग, कंट्रोलिंग आणि डॅम्पिंग असे 3 टॉर्क आहे एनर्जी मीटर मध्ये. तर आता समजा हे असं गृहीत धरा, एनर्जी मीटर आहे. एनर्जी मीटर आहे, तर स्प्रिंग लावलेली आहे, तर काय दाखवणार आहे, तर किमती लिहिलेल्या आहे. आणि हा झाला इथे काटा झाला. मग आता शून्यापासून तर इकडे जाण्यासाठी जो फोर्स लागतो त्याला काय म्हणतो आपण, डिफ्लेक्टिंग टॉर्क. आणि एक असतो कंट्रोलिंग टॉर्क. कंट्रोलिंग टॉर्क म्हणजे काय, तर हा टॉर्क इकडे डिफ्लेक्ट होतोय, जर याला विरोध करणारा कंट्रोलिंग टॉर्क असतो. म्हणजे तो इकडून फोर्स लावेल. ज्यावेळेस इकडून फोर्स लागेल, म्हणजे समजा 10 एम्पियर रीडिंग येते, इथे 10 एम्पियर आहे समजा,
तर तो इथं येऊन बरोबर 10 एम्पियरला इथं थांबेल, कारण एक फोर्स इकडून लागतोय, कंट्रोलिंग टॉर्क सॉरी डिफ्लेक्टिंग टॉर्क इकडून आहे, कंट्रोलिंग टॉर्क. त्याच्यामुळं मीटर आपल्याला रीडिंग दाखवतं. जर जे कंट्रोलिंग टॉर्क आहे तो जर नसेल तर डायरेक्ट काय करेल, तुमचा हा पॉइंटर मीटर सर्किट मध्ये जोडल्याबरोबर इथून डायरेक्ट इथं येऊन जाईल. कसा? इथून डायरेक्ट इथं येऊन जाईल, इथे. त्याच्यामुळं कंट्रोलिंग टॉर्क महत्वाचा आहे. मग आता इथे तर पॉइंटर येतोय समजा, कन्सिडर करा इथं तर पॉइंटर येतोय समजा, इथं पॉइंटर आला, परंतु मग काय होईल, याला लागतो डॅम्पिंग टॉर्क म्हणजे तिसरा टॉर्क. जर डॅम्पिंग टॉर्क नसेल तर हा काटा काय राहील, असा इथं हालत राहील, असा इथं काय राहील, असा हालत राहील कायम. त्याच्यामुळे डॅम्पिंग टॉर्क लागतो. मग तुम्हाला माहित पाहिजे, पहिला टॉर्क हा काय करतो, या काट्याला इकडे ढकलतो. कंट्रोलिंग टॉर्क काय करेल, याला आता कंट्रोल करायचं काम करेल, म्हणजे इकडून ढकलेल. आणि डॅम्पिंग टॉर्क याला स्थिर ठेवण्याचं काम करेल. जर डॅम्पिंग टॉर्क पण नसेल तर हा काटा काय होईल, असा स्टेबल राहणार नाही, म्हणजे असा फिरत राहील. तर हे 3 टॉर्क लक्षात ठेवायचे तुम्ही. आता जर तुम्ही बघितलं तर डॅम्पिंग टॉर्क जे आहे, तर डॅम्पिंग टॉर्कचे पुन्हा प्रकार पडतात. तर डॅम्पिंगचे प्रकार कोणते कोणते पडतात? एडी करंट डॅम्पिंग. कोणती आहे? एडी करंट डॅम्पिंग. नंतर आहे एअर डॅम्पिंग. काय आहे? एअर डॅम्पिंग. आणि नंतर आहे फ्लूड फ्रिक्शन डॅम्पिंग. म्हणजे एडी करंट डॅम्पिंग, एअर डॅम्पिंग आणि फ्लूड फ्रिक्शन डॅम्पिंग. तर या 3 डॅम्पिंग आपल्याला माहित पाहिजे. तर यांनी काय सांगितलं, मीटर मध्ये जो टॉर्क लागतो त्याला डिफ्लेक्टिंग टॉर्क म्हणतो. आलं लक्षात तुम्हाला? हे आपण सगळं डिटेल मध्ये समजून घेतलं. नंतर 4था नंबरचा क्वेश्चन, डॅश पद्धत वापरून मीटर्सला फक्त उभ्या स्थितीमध्ये ठेवून पॉइंटरच्या हालचालीवर नियंत्रण ठेवतात. तर हे आहे ग्रॅव्हिटी कंट्रोल. आता इथं जर तुम्ही बघितलं की एक जे आहे स्प्रिंग कंट्रोल आहे आणि एक ग्रॅव्हिटी कंट्रोल आहे. ग्रॅव्हिटी कंट्रोल, तर इथं ग्रॅव्हिटी कंट्रोल तुमच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, त्याच्यामुळे तुम्हाला आवाज येत नसेल, थोडा रेंज मध्ये या तुम्ही. नंतरचा आहे की ज्या मीटर्स मध्ये हवेच्या साह्याने पॉइंटरला स्केलवर लवकर स्थिर करता येत असल्यास त्याला डॅश डॅश डॅम्पिंग प्रेरणा म्हणतात. म्हणजे आता इथं काय सांगितलं, हवेच्या साह्याने. हवेच्या साह्याने म्हटलं तर मग कोणती डॅम्पिंग असेल ती? एअर डॅम्पिंग. आलं लक्षात तुमच्या? गुड. एअर डॅम्पिंग. नंतरचा क्वेश्चन आहे की मुव्हिंग कॉइल मीटरच्या मध्ये डॅश डॅश मध्ये जास्त किमतीचा रो जोडून व्होल्ट मीटर तयार करता येते. तर एकसर मध्ये जोडून, म्हणजे आपण सिरीज मध्ये काय, समजा हे काय, इथं एक मीटर आहे, गॅल्व्हॅनोमीटर आहे इथे, हे काय 1 मीटर, आणि याच्या सिरीज मध्ये जर आपण असा हाय रेजिस्टन्स जोडला तर हे व्होल्ट मीटर बनतं. काय बनतं? हे व्होल्ट मीटर बनतं. आणि पॅरलल मध्ये असा जर जोडला तर ते ॲमीटर बनतं. तर लक्षात ठेवायचं की आपल्याला काय, मुव्हिंग कॉइल मीटर, एखादा मीटर आहे तर त्याला आपल्याला व्होल्ट मीटर बनवायचं, तर त्याच्या सिरीज मध्ये आपल्याला उच्च रेजिस्टन्स जोडावं लागेल. आणि जर आपल्याला ॲमीटर बनवायचं असेल तर पॅरलल मध्ये लो रेजिस्टन्स जोडावा लागेल. ज्या मीटर्सची अचूकता 0.1 ते 0.5% असते त्याला डॅश डॅश मीटर असे म्हणतात. तर त्याला सब स्टँडर्ड मीटर असे म्हणतात. म्हणजे याची अचूकता जी आहे, खूप ॲक्युरेसी काय आहे त्याची, चांगली आहे.
आता नंतरचा क्वेश्चन आहे, स्थिर कॉइलचे चुंबकीय क्षेत्र व फिरणाऱ्या कॉइलचे बदलते चुंबकीय क्षेत्र व यांचा परस्पर परिणाम होऊन फिरणारी कॉइल फिरू लागते या तत्वावर डॅश मीटर कार्य करतात. तर डायनामो टाईप वॅटमीटर आहे. म्हणजे काय डायनामो टाईप वॅटमीटर काय करतं, इथे त्यांनी काय सांगितलेलं इथं की डायनामो टाईप वॅटमीटर मध्ये कसं असतं बघा, अशी जोडणी असते डायनामो मध्ये. म्हणजे असं कन्स्ट्रक्शन असतं डायनामो टाईप मध्ये, आणि इथे काय असतं, असं पॉइंटर असतो. तर डायनामो मध्ये म्हणजे ही एक कॉइल मध्ये इथे लावलेली असते. तर डायनामो मीटर टाईप लक्षात ठेवायचं. नंतर आहे की स्थिर कॉइल व फिरणारी कॉइल दोन्हीसाठी बदलता चुंबकीय क्षेत्र देऊन फिरती यंत्रणा फिरू लागते या तत्वावर डॅश मीटर कार्य करते. तर हा झाला इथं काय, इंडक्शन टाईप. काय झाला, इंडक्शन टाईप. एकदम सोपा आहे ते, फक्त तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल तुम्हाला की हे वाचलेलं काय आहे इथं. नंतर क्वेश्चन आहे की वॅट आवर मीटर व डॅश मीटर आहे. आता वॅट आवर मीटर, तर वॅट आवर मीटर आणि एनर्जी मीटरलाच आपण काय म्हणतो, वॅट आवर मीटर. तर हे कोणते, इंटिग्रेटिंग टाईप आहे. तर लक्षात ठेवा, एनर्जी मीटर म्हणायचं त्याला. काय म्हणायचं, एनर्जी मीटर किंवा वॅट आवर मीटर. एकदम सोपे प्रश्न आहे आणि महत्वाचे आहे क्वेश्चन. नंतर इंडिकेटिंग मीटर मध्ये फॉस्फरस ब्रॉन्झच्या स्प्रिंग वापरतात. कारण आता फॉस्फरस ब्रॉन्झचा स्प्रिंग का बरं वापरायचा तिथे, कारण फॉस्फरस ब्रॉन्झ काय आहे, झिरो टेम्परेचर कोफिशियंट आहे बघा फॉस्फरस ब्रॉन्झचा. तर इथं बघा, चांगला चुंबकीय गुणधर्म, इथं स्पेसिफिक रेजिस्टन्स कमी आहे त्याचा. म्हणजे इथचा स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणजे ठराविक रोध काय आहे, कमी आहे. म्हणजे अप्रॉक्सिमेटली झिरो असं म्हणू आपण. म्हणजे आयडियली झिरो, परंतु काहीतरी असेल थोडाफार. त्याच्यामुळं त्याच्यात इडी करंट लॉसेस होऊ नये, त्याच्यामुळे आपण फॉस्फरस ब्रॉन्झचा काय करतो, स्प्रिंग वापरतो. नंतर हे घराचा लोड 4 kW व सप्लाय सिंगल फेज असल्यास डॅश एनर्जी मीटर वापरतात. म्हणजे किती एम्पियरचा एनर्जी मीटर वापरतात, तर 20 एम्पियरचा एनर्जी मीटर तिथं वापरायचा आहे. म्हणजे किती, 4 kW लोड आहे आणि सिंगल फेजच सप्लाय आहे. तर आपण किती, 20 एम्पियर मीटरचा काय करायचं, आपल्याला एनर्जी मीटर तिथं वापरायचा आहे. नंतर बघा, मुव्हिंग कॉइल मीटर डॅश तत्वावर कार्य करते. आता मुव्हिंग कॉइल मीटर सांगितलेलं आहे त्यांनी. तर मुव्हिंग कॉइल मीटर उष्णता परिणाम वर कार्य करत असते. आता आपण जे वेगवेगळे परिणाम बघितलेले आहेत, कोणते कोणते, एक आहे कोणता, केमिकल म्हणजे रासायनिक परिणाम कुठं वापरतात रासायनिक परिणाम, बॅटरीमध्ये. कुठे, बॅटरीमध्ये. नंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक, बरोबर, मॅग्नेटिक म्हणजे त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणतो. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक सर्वात जास्त वापरतो आपण. म्हणजे
मोटर मध्ये, जनरेटर मध्ये, ट्रान्सफॉर्मर मध्ये, रिले मध्ये, बेल मध्ये, सगळीकडे जास्तीत जास्त आपण इलेक्ट्रिक इफेक्ट वापरतो. आणि औष्णिक परिणाम कुठे वापरतो आपण? औष्णिक परिणाम हीटर मध्ये, अजून फर्नन्स मध्ये, बऱ्याच ठिकाणी आपण काय करतो, हे परिणाम इथे वापरत असतो. नंतरचा क्वेश्चन आहे की अॅमीटरचा उपयोग डॅश मोजण्यासाठी होतो. सांगा बर का. आता सगळ्यात सोपा क्वेश्चन बघू द्या मला, कुणा कुणाला येतो, कुणा कुणाला नाही येत. तर 3 जण 4 जणांना फक्त. अॅमीटरचा उपयोग डॅश मोजण्यासाठी होतो, तर करंट मोजण्यासाठी. पॉवर कशाने मोजतो आपण? वॅट मीटर. काय आहे? वॅट मीटर. नंतर व्होल्टेज, तर व्होल्ट मीटर. आणि रेजिस्टन्स ओहम मीटर. काय आहे? ओहम मीटर. हे सगळं तुम्हाला आलं पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन 15 नंबरचा. 15 नंबरचा काय सांगतो क्वेश्चन? इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात. तर इन्सुलेशन मेगर वापरतो. काय वापरतो आपण? मेगर. मेगर काय करतो? डीसी सप्लाय तयार करतो. मेगर म्हणजे हँड ड्राईव्ह जनरेटर आहे. मेगरला काय म्हणतो आपण? हँड ड्राईव्ह जनरेटर. म्हणजे आपण हातानं फिरवणार जनरेटर म्हणतो त्याला. आणि मेगर किती? 500 ते 1000 व्होल्ट डीसी पॉवर तयार करतो. 160 RPM ने याला फिरवतो आपण हाताने. त्याचा दांडा 160 RPM ने. नंतरचा क्वेश्चन आहे की घरात वापरात येणारा एनर्जी मीटर हा डॅश प्रकारचा आहे. तर इंटिग्रेटिंग प्रकारचा कोणता पण एनर्जी मीटर असू द्या, तो इंटिग्रेटिंग प्रकारचाच आहे. आता एनर्जी मी सिंगल फेज एनर्जी मीटरला किती टर्मिनल असतात सांगा बर का. ऑप्शन आहे 2, 4, 6, 8. किती टर्मिनल असतात? सिंगल फेज एनर्जी मीटरला किती टर्मिनल असतात? तर 4 टर्मिनल असतात. आणि 3 फेज एनर्जी मीटरला किती असतात सांगा? 3 फेज एनर्जी मीटरला तर 3 फेज एनर्जी मीटरला किती असतात? 8 असतात का? 3 फेज एनर्जी मीटरला 8. 3 फेज एनर्जी मीटरला 6 टर्मिनल असतात. 6 टर्मिनल असतात 3 फेज एनर्जी मीटरला. एकदा कन्फर्म करा किती टर्मिनल असतात. 3 फेज एनर्जी मीटरला 8 असतात की 6 असतात? कुणी 8 सांगतय, कुणी 6 सांगतय. किसके साथ जाए भाई?
त्याला 8 कुणी सांगतंय 8 आहे आणि कुणी म्हणतंय 6 आहे. थ्री पेज. एक जण सांगतोय की सर मी रोज बसवतोय 8 असतात. गुड. RYBNN न्यूट्रल. बघा बघा काय माहितीये का, 3 पेज एनर्जी मीटर जे काही एनर्जी मीटर 3 पेज त्याला 6 टर्मिनल आहेत आणि काही याला 8 सुद्धा टर्मिनल आहेत. जे जुने एनर्जी मीटर आहेत त्याला 6 टर्मिनल आहेत, नवीन एनर्जी मीटरला 8 टर्मिनल आहेत. आलं लक्षात तुमच्या? आणि शक्यतो तुम्हाला सिंगल फेजचे टर्मिनल विचारले तर विचारले जाऊ शकतात सिंगल फेज एनर्जी मीटरचे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे 17 नंबरचा. ठीक आहे, आपण एनर्जी मीटरला थोडं बाजूला ठेवू. 6-8 हे कन्फर्म सांगतो मी तुम्हाला, काय टिक मार्क करायचं उत्तर. तर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. डॅश मीटर हे इंडिकेटिंग मीटर आहे. इंडिकेटिंग म्हणजे असं दाखवणार. इंडिकेटिंग म्हणजे काय, असं दाखवणार, म्हणजे काटा असा जो आहे तो असा फिरणारा काटा. तर तो कोणता आहे? ॲमीटर. काय आहे? ॲमीटर. नंतर आहे प्रेरणा वापरून इंडिकेटिंग मीटर मधील पॉइंटला कोणत्याही स्थितीमध्ये स्थिर ठेवता येते, तर त्याला काय म्हटलं जातं? तर डॅश प्रेरणा वापरून. आता इथं त्यांनी सांगितलंय की स्प्रिंग कंट्रोल. आता याच्यात ग्रॅव्हिटी कंट्रोल एक असतं आणि एक स्प्रिंग कंट्रोल असतं, तर जास्तीत जास्त आपण स्प्रिंग कंट्रोलच जास्त वापरतो. ग्रॅव्हिटी कंट्रोल मुळे काय होतं, जर आपण मीटर आडवं उभं वगैरे वापरलं तर त्याला प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे आपण स्प्रिंग कंट्रोलच जास्त वापरतो. तर स्प्रिंग कंट्रोल प्रेरणा वापरून इंडिकेटिंग मीटर मधील पॉइंटला कोणत्याही स्थितीमध्ये स्थिर ठेवता येते. नंतरचा क्वेश्चन आहे की PMMC मीटर मध्ये ॲमीटर तयार करण्यासाठी रेजिस्टन्स डॅश मध्ये जोडतात. हे आत्ताच सांगितलं मी तुम्हाला की PMMC मध्ये म्हणजे PMMC म्हणजे काय? PMMC चा लॉंग फॉर्म काय आहे? PMMC चा लॉंग फॉर्म सांगा मला सगळ्यात पहिले. तर हे आहे परमानंट मॅग्नेट मुव्हिंग कॉइल. तर परमानंट मॅग्नेट मुव्हिंग कॉइल मध्ये आपण काय करतो, ॲमीटर जर बनवायचं तर पॅरलल मध्ये काय जोडतो? रेजिस्टन्स जोडतो. आणि व्होल्टमीटर बनवायचं तर सिरीज मध्ये जोडतो. नंतर आहे 20 नंबर क्वेश्चन की डॅश हा वॅट मीटर चा प्रकार नाही. कोणता वॅट मीटरचा प्रकार नाहीये? डायनामो टाईप वॅट मीटर आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक आहे, इंडक्शन आहे, पण इलेक्ट्रोमेकॅनिकल टाईपचा नाहीये, वॅट मीटरचा प्रकार नाही आहे.
आता नंतरचा क्वेश्चन आहे की डॅश हा मूलभूत मीटर आहे. मूलभूत म्हणजे एकदम बेसिक मीटर. तर टँजंट गॅल्व्हनोमीटर. टँजंट गॅल्व्हनोमीटर हा मूलभूत मीटर आहे आपला. आपण दाखवतो ना असं असं दाखवतो बा आपण कधी कधी असा बाणाने असा जोडलेला असतो तो. तर हा आणि जी किंवा मग इथं कधी कधी असं जी दाखवतो आपण. जी म्हणजे गॅल्व्हनोमीटर. हा मूलभूत मीटर आहे आणि याच्यापासून मग आपण वेगवेगळे मीटर बनवतो. म्हणजे याच्या सिरीज मध्ये इथं जर आपण उच्च रेजिस्टन्स जोडला तर हा झाला व्होल्ट मीटर. मग याच्या पॅरलल मध्ये जर लो रेजिस्टन्स जोडला आपण तर हा झाला अॅमीटर. त्याच्यामुळे हा जो आहे तो मूलभूत म्हणजे बेसिक मीटर आहे. याच्यापासून आपण गॅल्व्हनोमीटर पासून वेगवेगळे मीटर्स तयार करत असतो. मीटरची रेंज वाढवण्यासाठी करंट व व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर डॅश मीटर मध्ये वापरतात. आता करंट आणि व्होल्ट आता रेंज जर वाढवायची तर सगळ्यात पहिले लक्षात घ्या AC व्होल्ट मीटर व अॅमीटर. म्हणजे दोन्ही इथं काय पाहिजे AC पाहिजे. तर आपल्याला रेंज वाढवायची असेल तर आपल्याला काय करायचं आहे दोन्ही AC मध्ये जोडायचे व्होल्टमीटर आणि अॅमीटर. त्यावेळेस आपण छोटा ट्रान्सफॉर्मर वापरून सुद्धा रेंज वाढवू शकतो. AC मंडळासाठी डॅश उपकरण वापरतात. आता AC मंडळासाठी जर म्हटलं आपण तर इंडक्शन टाईप वॅटमीटर. मग आता हे लक्षात ठेवा तुम्ही कोणते कोणते मीटर काय काय मेजर करतात. तर मी नाव घेतो इथं PMMC म्हणजे हा DC मोजतो फक्त. PMMC म्हणजे परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉइल काय करतो DC मोजतो. नंतर एक लक्षात ठेवायचं की इंडक्शन टाईप. कोणता टाईप आहे इंडक्शन टाईप. हा फक्त AC मोजतो. काय करतो हा काय करतो फक्त इंडक्शन टाईप. हा फक्त काय करेल ACच मोजेल. आणि राहिलेले पूर्ण जे मीटर्स आहेत म्हणजे कोणते कोणते मीटर्स राहिले तर MI म्हणजे मूव्हिंग आयर्न टाईप, डायनामोमीटर टाईप, अजून वॅट मीटर टाईप किंवा अजून भरपूर आहे. तर ते जे आहे तर ते काय करेल इलेक्ट्रोस्टॅटिक टाईप. तर हे सर्व काय करेल DC मेजर करेल. या दोन गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही PMMC आणि इंडक्शन टाईप. PMMC हा फक्त DC मोजतो आणि इंडक्शन टाईप फक्त AC मोजतो. बाकीचे राहिलेले सगळे मीटर्स AC व DC दोन्ही मेजर करतात. तर अॅमीटरची रेंज वाढवण्यासाठी डॅश शंट रेजिस्टन्स वापरतात. आता मॅग्नीन शंट रेजिस्टन्स वापरतात कारण मॅग्नीनचा काय आहे 0 टेम्परेचर कोएफिशियंट आहे. म्हणजे जर तापमान कमी झालं किंवा जास्त झालं त्याचा रेजिस्टन्स वर काहीही परिणाम होत नाही. त्याच्यामुळे तिथे आपण मॅग्नीन वापरतो. नंतरचा आहे क्वेश्चन तुमच्यासाठी टॉर्क टेस्टरचा तत्व डॅश वर आधारित आहे. म्हणजे टॉर्क टेस्टर हा खालीलपैकी कोणत्या तत्वावर कार्य करतो. तर टॉर्क टेस्टर हा म्युच्युअल इंडक्शन तत्वावर कार्य करतो. कोणतं इंडक्शन आहे म्युच्युअल इंडक्शन तत्वावर काय करतो टॉर्क टेस्टर कार्य करत असतो. नंतरचा क्वेश्चन पुन्हा मूव्हिंग आयर्न उपकरण डॅश मोजण्यासाठी वापरतात. मूव्हिंग आयर्न म्हणजे MI. तर सांगा MI काय मोजतो MI तर AC आणि
DC अशा दोन्ही क्वांटिटी हा मोजणार आहे. म्हणजे सी उत्तर करेक्ट आहे MI साठी. नंतरचा क्वेश्चन आहे की PMMC मीटर मध्ये डॅम्पिंग टॉर्क डॅश पासून मिळतो. तर इथे बघा, म्हणजे डॅश पासून मिळतो हे सांगितलेलं आहे त्यांनी की PMMC मध्ये डॅम्पिंग टॉर्क कशापासून मिळतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. सांगा उत्तर बरं याचं. PMMC मध्ये डॅम्पिंग टॉर्क म्हणजे कोणता डॅम्पिंग टॉर्क आहे PMMC मध्ये? चला लवकर सांगा. नाही येत का? तर PMMC मध्ये काय आहे, इथं चुकलेलं, इथं करेक्शन करायचं तुम्ही. इथं D नाहीये, तर इथं AD करंट डॅम्पिंग. नाही नाही नाही, एअर फ्रिक्शन नाही, एडी करंट डॅम्पिंग. एडी करंट डॅम्पिंग वापरली जाते. आलं लक्षात तुमच्या? एडी करंट डॅम्पिंग. नंतर MI मध्ये कोणती वापरली जाते? तर एअर फ्रिक्शन डॅम्पिंग. नंतर हाय व्होल्टमीटर मध्ये म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक व्होल्टमीटर मध्ये कोणती वापरली जाते? तर फ्लूइड फ्रिक्शन डॅम्पिंग. तर या डॅम्पिंग लक्षात ठेवायच्या. कोणत्या डॅम्पिंग, कोणत्या मीटर मध्ये कोणती डॅम्पिंग वापरली जाते. तर करंट मोजण्यासाठी अॅमीटर मंडळाच्या डॅश मध्ये जोडतात. तर करंट मोजण्यासाठी आपण कसा जोडतो? सिरीज मध्ये जोडतो आणि व्होल्टमीटर पॅरलल मध्ये जोडत असतो. नंतरचा क्वेश्चन की साधारण कार्य करताना डॅश ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी शॉर्ट केली जाते. तर करंट ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी शॉर्ट केली जात असते. आलं लक्षात तुमच्या? तर इथं करंट ट्रान्सफॉर्मर लक्षात ठेवा. नंतरचा क्वेश्चन आहे की मंडळातील सप्लाय चालू असताना डॅश मीटरचा वापर करू नये. तर मंडळाचा सप्लाय चालू असताना ओहम मीटर व मेगरचा वापर करू नये. ते लक्षात ठेवायचे. कारण ओहम मीटर आणि मेगर काय करतंय, आपल्याला सप्लाय देत असतं. त्याच्यामुळं सप्लाय बंद करून ठेवायला पाहिजे तिथे. नंतरचा क्वेश्चन आहे की अॅनालॉग व डिजिटल असे दोन प्रकारचे मल्टीमीटर असतात. दोन्हीसाठी डॅश विधान बरोबर आहे. तर लक्षात ठेवा. करंट व व्होल्टेज मोजण्यासाठी उपयुक्त असते. अॅनालॉग आणि डिजिटल या दोन्ही प्रकारचे मीटर कशाला? करंट आणि व्होल्टेज साठी इम्पॉर्टंट आहेत. नंतर आहे स्प्रिंग नियंत्रण मीटर साठी डॅश मटेरियल वापरतात. तर फॉस्फरस ब्रांच स्प्रिंग. आपण काय करतो? आपण फॉस्फरस ब्रांचची स्प्रिंग वापरत असतो. आपण कशाची? फॉस्फरस ब्रांचची स्प्रिंग. म्हणजे जे मीटर असतात, तुम्ही मीटर बघितले त्याच्यामध्ये जी स्प्रिंग असते, तर ती कोणत्या मटेरियलची? फॉस्फरस ब्रांच मटेरियलची बनलेली असते.
मीटरची संवेदन क्षमताचा एकक डॅश आहे, तर एम्पियर सेकंद. म्हणजे हा संवेदनशीलता म्हणजे काय, सेन्सिटिव्हिटी, काय म्हणतो आपण त्याला, सेन्सिटिव्हिटी. आता PMMC मीटरचा कार्यत्व डॅश सारखं आहे, तर DC मोटर सारखं, कारण PMMC डीसी मोटर डीसी सप्लाय मेजर करतो ना, त्याच्यामुळे याचं कार्य कोणासारखं आहे, DC मोटर सारखं आहे. नंतर हे MI म्हणजे मुव्हिंग कॉईल. तर MI आयर्न टाईप उपकरणाचा डिफ्लेक्टिंग प्रेरणा डॅशच्या समप्रमाणात आहे. तर इथं लक्षात ठेवा, करंटच्या वर्गाच्या समप्रमाणात आहे. म्हणजे जो टॉर्क आहे टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I स्क्वेअर, म्हणजे त्या करंटच्या वर्गाच्या समप्रमाणात आहे. म्हणजे थोडा सुद्धा करंट वाढला तर टॉर्क लगेच जास्त वाढतो. नंतरचा क्वेश्चन म्हटला जातो इथं 36 नंबरचा, की डॅश उपकरण इंटिग्रेटिंग मीटरच्या प्रकारात येते. तर इथं लक्षात ठेवा, एनर्जी मीटर इंटिग्रेटिंगच्या प्रकारात येते. नंतरचा क्वेश्चन आहे की एका मंडळाचा पॉवर फॅक्टर मोजण्यासाठी एका PF मीटरची म्हणजे पॉवर फॅक्टर मीटरची निवड करताना डॅश घटकाचा रेंज मीटर तुम्ही निवडणार. म्हणजे तुम्हाला एखाद्या सर्किटचा पॉवर फॅक्टर मोजायचा आहे, तर जो तुम्ही मीटर निवडणार आहे पॉवर फॅक्टर मीटर, तर त्याची रेंज कशी निवडाल तुम्ही, असं त्यांनी इथं क्वेश्चन विचारलेला आहे. तर इथं उत्तर काय दिलंय त्यांनी, सी उत्तर दिलेलं आहे. सी उत्तर काय आहे ते, सी की इंडक्टिव्ह कॅपॅसिटिव्ह आणि रेजिस्टिव्ह कोणत्या प्रकारचा तुमचा हे आहे, काय म्हणतो आपण सर्किट, तर त्याच्यानुसार तुम्हाला त्याची रेंज निवडायची आहे पॉवर फॅक्टर मीटरची. नंतरचा क्वेश्चन, IMP अर्थ रेजिस्टन्स टेस्टर मध्ये वापरात येणाऱ्या करंट रिव्हर्सरचे कार्य. म्हणजे अर्थ टेस्टर मध्ये आपण काय वापरतो, तर अर्थ रेजिस्टन्स टेस्टर मध्ये वापरात येणाऱ्या करंट रिव्हर्सरचे कार्य काय आहे, तर अर्थ रेजिस्टन्स टेस्टर मध्ये वापरात येणाऱ्या करंट रिव्हर्सरचे कार्य DC चे रूपांतर AC मध्ये करणे आहे. तर करंट रिव्हर्सल किंवा करंट रिव्हर्सरचं लक्षात ठेवायचं, DC चं रूपांतर AC मध्ये करण्यासाठी आपण ते वापरत असतो. नंतर 39 नंबरचा क्वेश्चन काय, अर्थ रेजिस्टन्स टेस्टर डॅश तत्वावर कार्य करतो. तर वेस्टोन ब्रिज, काय वेस्टोन ब्रिज अर्थ रेजिस्टन्स, जे आपण बघितलं वेस्टोन ब्रिज, कसं ब्रिज येते, असं ब्रिज होतं वेस्टोन ब्रिज. इथं आपण त्याला रेजिस्टन्स जोडलेले होते, इथं रेजिस्टन्स होता इथं, आणि असं जोडलेलं होतं, त्याला सप्लाय दिलं आपण इथून, आणि इथं काय आहे, गॅल्व्हॅनोमीटर जोडलेलं होतं. तर या वेस्टोन ब्रिजच्या तत्वावर काय करत असतो हा अर्थ टेस्टर कार्य करत असतो. नंतर आहे की बॅटरी नसलेल्या छोट्या डिजिटल मल्टीमीटरने डॅशची मोजणी करू शकतात. तर कोणतेही मोजमापन शक्य नाहीये, कारण त्याच्यात बॅटरीच नाहीये म्हणलं, तर मोजमापन करणं, कशाचंही मोजमापन करणं शक्य नाही. नंतर 41 नंबरचा क्वेश्चन, डॅश चाचणीची मोजमापन मल्टीमीटरने शक्य नाही. तर मल्टीमीटरने काय शक्य नाही, इलेक्ट्रॉनिक मंडळ परवा करंट मोजू शकतो का, तर मोजू शकतो मल्टीमीटरने. DC व्होल्टेज पण मोजू शकतो,
कंटिन्युटी पण चेक करू शकतो. पण मोटरचे इन्सुलेशन रेजिस्टन्स आपण मोजू शकत नाही, कारण याच्यासाठी काय लागेल आपल्याला, मेगर लागेल. इन्सुलेशन रेजिस्टन्स चेक करण्यासाठी इथं मेगरचीच आवश्यकता असते. आता हा प्रॉब्लेम आहे. इथे काय दिलेला आहे, प्रॉब्लेम दिलेला आहे. तर रीडिंग काढा सांगितलेलं आहे त्यांनी. तर हा प्रॉब्लेम तुम्ही नाही पण केला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. हा प्रॉब्लेम सोडून द्या तुम्ही. नंतरचा क्वेश्चन आहे की त्याचा जो पहिला प्रॉब्लेम आहे त्याच काय आहे, एनर्जी मीटर कॉन्स्टंट. त्याचा फॉर्म्युला लिहून घ्या तुम्ही. एनर्जी मीटर कॉन्स्टंट इज इक्वल टू नंबर ऑफ रेव्होल्यूशन. काय, नंबर ऑफ रेव्होल्यूशन म्हणजे किती वेळेस फिरतो तो, नंबर ऑफ रेव्होल्यूशन आपण KWH, किंवा मग याला आपण ई पण म्हणू शकतो. म्हणजे काय, त्याला काय म्हणायचंय आपण, एनर्जी. हा फॉर्म्युला सुद्धा तुम्ही तिथे काढू शकता. तर KWH विथ पॉवर काढू शकता तुम्ही. सोपं आहे ते, इतकं काही अवघड नाही. नंतरचा क्वेश्चन बघा की बॅटरी असलेल्या डिजिटल मल्टीमीटर मध्ये LCD दर्शक असते, त्याचे प्रमुख कारण. म्हणजे बॅटरी म्हणजे डिजिटल मल्टीमीटर मध्ये LCD का असतो बाबा, LCD म्हणजे जे आपण बघतो, चेक करणारे रीडिंग. तर त्याचं कारण असं आहे की LCD मध्ये काही पॉवर खर्च होते, म्हणजे थोडीच पॉवर खर्च होती तिथं. म्हणजे जे आपण डिजिटल मल्टीमीटर बघतो ना, असे जे मल्टीमीटरला काय असतो, असा डिजिटल हे राहतो, त्याच्यावर दाखवतो 1 2 4 अशा रिडिंग ज्या दाखवल्या जाते याच्यात, या डिस्प्लेवर, डिजिटल डिस्प्लेवर. तर डिजिटल डिस्प्ले का असतो, कारण त्याच्यात पॉवर कमी खर्च होत असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे 44 नंबरचा. थ्री फेज पॉवरचे मोजमापन 2 वॅट मीटर कनेक्शन द्वारा करताना द्याड्यास मंडळ अचूक आहे. तर कोणतं मंडळ अचूक आहे, आपण कशी जोडणी करतो वॅट मीटरची. त्यांनी डी दिलेले भावे असं जोडायचं म्हणे वॅट मीटर अचूक. तर अशा प्रकारे तुम्ही इथं वॅट मीटर जोडू शकता. नंतर पॉवर फॅक्टर मीटर मध्ये स्केलची रीडिंग 0.8 लीडिंग दर्शवल्यास त्याचा अर्थ लोड कोणता आहे. 0.8 पॉवर फॅक्टर लीडिंग असेल तर लोड कोणता आहे सांगा. चला मला सांगा, आता कोण सांगतं मला बघू द्या. लोड कोणता असेल जर पॉवर फॅक्टर 0.8 लीडिंग असेल तर. तरी तर लोड कोणता आहे तुमचा, कॅपॅसिटिव्ह. कॅपॅसिटिव्हला पॉवर फॅक्टर काय असतो, लीडिंग असतो. आणि इंडक्टिव्हला काय असतो, पॉवर फॅक्टर लॅगिंग असतो. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं तुम्ही. गुड. काही विद्यार्थ्यांनी उत्तर दिले. नंतरचा क्वेश्चन आहे की मीटरचा वापर मंडळात करताना झिरो ऍडजस्टमेंट आहे की नाही याची खात्री करावी, परंतु डॅड्यासाठी हा नियम लागू नाही. तर मेगर साठी नियम लागू नाही.
कारण मेगरची सुरुवातच इन्फिनिटी पासून होते तर 0 पर्यंत. त्याच्यामुळं हा जो हा जो आहे तर मेगर इन्फिनिटी पासून तर 0 पर्यंत याची सुरुवात होत असते. काही अवघड नाही, क्वेश्चन खूप सोपे आहे, वाचा. व्हिडिओ बघा, तुम्ही व्हिडिओ बघा, आपले टेक्निकलचे व्हिडिओ बघा. 3 फेज 3 घटक असलेल्या एनर्जी मीटरचे तपशील. तर कॉइलची रेटिंग डॅश असते. तर कॉइलची रेटिंग काय असणार आहे? 3 फेज 3 घटक असलेल्या एनर्जी मीटरचे तपशील 415 आणि 50 हर्ट्ज. तर प्रेशर कॉइलची रेटिंग किती दिली? 240. इंडक्शन टाईप उपकरणाचा उपयोग जास्त डॅशसाठी होतो. तर इंडक्शन टाईप काय असतो? तर वॅट मीटर असतो, वॅट हवर मीटर. काय असतो? वॅट मीटर असतो इंडक्शन टाईप. नंतरचा क्वेश्चन आहे, इंडिकेटिंग उपकरणात मुव्हिंग सिस्टीम वर डॅम्पिंग प्रेरणा डॅश असताना कार्य करतो. तर हालचाल असताना कार्य करत असतो तो. म्हणजे काट्याची, म्हणजे त्या डॅम्पिंगची, काट्याची जर हालचाल होत असेल त्यावेळेस डॅम्पिंग टॉर्क लागत असतो. नंतरचा क्वेश्चन आहे की डायनामो टाईप मीटर द्वारा डॅश चे मोजमापन होते. तर डायनामो मीटर टाईप जर म्हटलं तर तुम्हाला मी ऑलरेडी पहिलं सांगितलं की एसी डीसी दोन्हीच. फक्त PMMC आला की तो एसी मोजतो आणि इंडक्शन टाईप आला इंडक्शन तर तो काय हा डीसी मोजतो आणि इंडक्शन टाईप एसी मोजतो. हे दोनच लक्षात ठेवायचे, बाकीचे सगळ्यासाठी एसी डीसी लक्षात ठेवायचे. आलं लक्षात तुमच्या हे? तर अशा प्रकारे हे होते आपले 50 MCQ. व्यवस्थित करायचे. जे मी इम्पॉर्टंट सांगितलं ते इम्पॉर्टंट करायचं तुम्ही. ठीक आहे, धन्यवाद. इथे आपण थांबू.